हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन छोट्याशा अशा ब्लॉगमध्ये। आजचं छोटासा मिनी ब्लॉग असेल, जास्त मोठा नाही, फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। चला मी तुम्हाला दाखवते। आमची इथं सुंदर खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आज आम्ही गेलो होतो। तिथलं मी थोडंसं शूट केलं आहे, आतलं वगैरे दाखवलं आहे सर्व काही। तुम्ही बघा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्कीच कळेल। खूप छान असं परिसर आहे तिथल्या आणि पावसाचं वगैरे वातावरण आहे, तर खूप भारी वाटत होतं। त्याच्यामुळे मी तिथलं थोडंसं शूटिंग पण घेतली आणि छोटासा असा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते। नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ। नक्की बघा, स्किप नका करू, सर्वांनीच कमेंट पण करत जा व्हिडिओ कसे आहेत, तुम्हाला नवनवीन असेच ब्लॉग बघायला आवडतील का। खूप छान असं वातावरण झालं बघा। इकडे झाडं किती आहेत इथं, मस्त मस्त। आणि आतमधलं शूट नाही घेतलं, कारण की आतमध्ये भरपूर अशी गर्दी होती, त्याच्यामुळे आतली शूटिंग नाही दाखवली। फक्त बॅकग्राऊंड तिथलं साईडचं वगैरे दाखवलं आहे, कारण आतमध्ये गर्दी होती ना, त्याच्यामुळे नाही शूट घेतलं। हे बघा मंदिर किती सुंदर आहे, आतमध्ये खूप सारी गर्दी होती आणि बाहेर इतकं भारी वातावरण, सगळे पेरूचे वगैरे झाडं आणि रिमझिम रिमझिम पाऊस पण चालू होते। इतकं भारी वाटतंय ना, कॅमेऱ्यामध्ये काय माहिती कॅप्चरच होत नाही, कधीच पाऊस दिसत नाही, पण भारी वातावरण असतं तिथे, इतकं भारी वाटतं ना। आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आता याच्यामध्ये खूप गर्दी असते तिथं, श्रावण महिन्यात खूप सारी गर्दी असते इथे, खूप खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये। आणि इतकं भारी वातावरण आहे ना तिथे। हे बघा इकडं पेरूचे झाडे आहेत, परत फुलांचे झाडे, सगळे सगळे तिथं झाडं वगैरे, इतकं भारी ते मंदिर। तुम्ही जर प्रॉपर अहिल्यानगरचे असेल तर नक्की एकदा अवश्य भेट द्या सर्वांनी। आणि एरिया पण इतका सुंदर आहे ना, खूप खूप मस्त भारी वाटते, खूप भारी वाटत होतं तिथे। छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत पण शेअर केली बघा। वरती आभाळ किती सुंदर, ढग किती भारी दिसतंय आणि एकदम मस्त मस्त वातावरण, थोडंसं रिमझिम रिमझिम पाऊस पण येत होता, भारी वाटत होतं। म्हणून मग मी हा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे। कमेंट्स करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि अगोदरचा ब्लॉग कोणी कोणी बघितला नाही बघितला नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा सर्वांनी। माझ्या लाडक्या सर्व ताई दादांनी लाईक करायला विसरायचं नाही। आणि ब्लॉग कसं वाटलं ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघा। आम्ही आणि तिथला परिसर इतका सुंदर होता ना, तो व्ह्यू मला पावसामुळे घेऊ वाटत होता। सगळीकडे झाडे दिसतात हिरवी हिरवी, आणि आम्ही जिथं होतो का तिथं सगळ्या साईडने आंब्याचे झाडं, सगळे असे झाडं बघायला भेटतात, लिंबाचे झाडं, सगळे असं इतकं भारी वाटत होतं ना ते परिसर। त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओमध्ये शूटिंग दाखवली, लिंबुनी वगैरे सगळे सगळे झाडं, आणि भारी वाटत होतं। आणि मोसम इतका भारी झाला, त्याच्यामुळे मी सगळं ब्लॉगमध्ये दाखवलं। कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरायचं नाही। आणि हे काय आहे कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, जर तुम्हाला माहिती असेल, मला नाही माहिती ते काय ते, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। बघा फुलांचे झाड किती छान आहे तिथे, व्हाईट व्हाईट फुलांचे झाड दिसत आहेत तुम्हाला, किती मस्त वाटते ना। असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला रोज डेली काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न। हे बघा इकडं पिंक कलरचे, इकडं व्हाईट कलरचे, आणि किती सुंदर शांत वातावरण आहे ना। अशा वातावरणात ब्लॉग शूट करायला पण छान वाटतं। त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत पण छोट्या छोट्या गोष्टी, हर एक मोमेंट शेअर करायला छान वाटतं। असंच लाईक करत जा, भरभरून असं प्रेम देत जा। तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं, ह्या पण व्हिडिओला प्रेम द्या सर्वांनी। बाय बाय गाईज, काळजी घ्या सर्वांनी।